नमस्कार. जिल्हा परिषदच्या शाळांना म्हणजेच सरकारी शाळांना प्राधान्य दिले पाहिजे. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. गरिबांना परवडणारी, जनसामान्यांना परवडणारी, लेकरांचं, मुलांचं जीवन सुंदर करणारी, जीवन रंगमय करणारी, छान छान करणारी, लेकरांचं भविष्य सुधारणारी, लेकरांना हवे ते पाहिजे ते देणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा होय, सरकारी शाळा होय. म्हणून अशा शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे. अशा शाळा अंमलात आणल्या पाहिजे. अशा शाळांचा विकास झाला पाहिजे. शाळांमध्ये चांगली सुविधा झाली पाहिजे. लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं, लेकरांना दर्जेदार शिक्षण मिळावं, लेकरांना उत्तम सुशिक्षण मिळावं, यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. तसेच या जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा केल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त शाळा या अंमलात आणल्या पाहिजे. तज्ज्ञ शिक्षकांची निवड करून, चांगल्या शिक्षकांची निवड करून, अनेक सुविधा प्राप्त करून या शाळा अंमलात आणल्या पाहिजे. या शाळा निर्माण केल्या पाहिजे. खाजगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळांना जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. या अंमलात आणल्या पाहिजे. कारण खाजगी शाळांमधून लेकरांचे शिक्षण होत नाही, लेकरांना शिक्षण परवडत नाही. म्हणून सरकारी शाळा अंमलात आणल्या पाहिजे. सरकारी शाळेची स्थापना झाली पाहिजे. जागोजागी सरकारी शाळा स्थापन झाल्या पाहिजे, निर्माण झाल्या पाहिजे. कारण जिल्हा परिषद शाळांमध्ये जेवढी लेकरांची प्रगती होते, जेवढा लेकरांचा विकास होतो, तेवढी कोणत्याही शाळेत होत नाही. म्हणून जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे. जिल्हा परिषद शाळा अंमलात आणल्या पाहिजे. जे मुलं शिक्षण घेऊ शकत नाही, ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही, ज्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही, ज्यांना आपलं जीवन सुंदर करण्यासाठी, आपलं स्वप्न ध्येय पूर्ण करण्यासाठी, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं जीवन सुधारण्यासाठी, या स्वतःला सुधारण्यासाठी ज्यांना संधी मिळत नाही, ज्यांना शिक्षण मिळत नाही, अशांना शिक्षण मिळावं, अशांना संधी मिळावी, असे जण शिकावे, यासाठी जिल्हा परिषद शाळांची निर्मिती झाली पाहिजे. जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळा निर्माण झाल्या पाहिजे. दुसऱ्या देशात सुद्धा जिल्हा परिषद शाळांना वाव आहे, संधी आहे. दुसऱ्या देशात सुद्धा जिल्हा परिषद शाळांना खूप प्राधान्य दिलं जातं आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळांनाच सुद्धा प्राधान्य आहे. म्हणून आपल्या देशात सुद्धा, भारतात सुद्धा जिल्हा परिषद शाळांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. या जिल्हा परिषद शाळांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. जागोजागी जिल्हा परिषद शाळा निर्माण झाल्या पाहिजे. तरच लेकराचं भविष्य सुधारेल, तरच लेकराचं भविष्य उंचावेल आणि त्यांना चांगला मार्ग मिळेल, चांगली दिशा मिळेल, त्यांचं जीवन सुधारेल, त्यांना चांगले शिक्षण घेता येईल. काही अशी मुलं असतात की जे पेन विकत घेऊ शकत नाहीत, पुस्तकं विकत घेऊ शकत नाहीत. ते फार गरीब असतात आणि अशा मुलांना शिक्षण मिळावं, त्यांचा विकास व्हावा, त्यांचं जीवन सुंदर व्हावं, त्यांचं स्वप्न ध्येय पूर्ण व्हावं, त्यांना चांगलं जगता यावं, त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना शिकता यावं, त्यांना कळावं, समजावं, त्यांना ज्ञान व्हावं, त्यांचं आड्यानेपण अज्ञानीपण दूर व्हावं, यासाठी जिल्हा परिषद शाळांची निर्मिती झाली पाहिजे. खाजगी शाळांची फीस जास्त असते, खर्च जास्त असतो. इंग्लिश मिडियमच्या शाळांची फीस खूप जास्त असते, खर्च खूप असतो. इंग्लिश मिडियम शाळांमध्ये गरिबांची लेकरं शिकू शकत नाही, जनसामान्यांची लेकरं शिकू शकत नाही. कारण इंग्लिश मिडियम शाळांची फीस, खाजगी शाळांची फीस खूप जास्त असते. एवढी मोठी फीस भरणे गरिबांना शक्य होत नाही आणि म्हणून मुले शिकू शकत नाहीत.
कारण त्याची फार मोठी फीस, पुस्तकांचा खर्च, कपड्यांचा खर्च, इतर सर्व प्रकारचा खर्च हे गरीब लोक भरू शकत नाही, जनसामान्य लोक भरू शकत नाही. म्हणून गरिबांनाही शिक्षण मिळावं, गरिबांची लेकरं शिकावी, त्यांना चांगले कपडे मिळावेत, त्यांना चांगली पुस्तकं मिळावीत, त्यांना त्यांचं अज्ञान दूर व्हावं, त्यांचं अडाणीपण दूर व्हावं, त्यांचा अंधकार दूर व्हावा, त्यांचं जीवन सुंदर व्हावं, त्यांनीही भविष्याचा भेद घ्यावा, त्यांना चांगलं खायला पियाला मिळावं, त्यांना चांगले कपडे मिळावेत, त्यांना चांगलं सुशिक्षण मिळावं, उत्तम शिक्षण मिळावं, दर्जेदार शिक्षण मिळावं. यासाठी जिल्हा परिषद शाळा निर्माण झाल्या पाहिजे, जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे, सरकारी शाळा निर्माण झाल्या पाहिजे, जागोजागी प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त सरकारी शाळा निर्माण झाल्या पाहिजे. तरच लेकरांचा विकास होईल, मुलांचा विकास होईल, विद्यार्थ्यांचा विकास होईल, प्रत्येक तळागाळातील लेकरांचा विकास होईल. आणि प्रत्येक तळागाळातील लेकरांचा विकास झाला, प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास झाला, गरिबांचा विकास झाला, दीनदलितांचा विकास झाला, जनसामान्यांचा विकास झाला, प्रत्येक व्यक्ती शिकली, या प्रत्येक लेकरू शिकलं, प्रत्येक विद्यार्थी शिकला घडला, प्रत्येक मुलगी शिकली, तर देश घडेल, देश विकसित होईल, देश प्रगतशील होईल, देश पुढे जाईल, देशाची प्रगती होईल, देशाची उन्नती होईल आणि देश बलवान होईल, ज्ञानवान होईल, छान सुंदर होईल, बलशाली होईल आणि सर्व जगात महान होईल. म्हणूनच जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे, सरकारी शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त सरकारी शाळा स्थापन करण्यात याव्यात, जागोजागी स्थापन करण्यात याव्यात. या सरकारी शाळांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांची निवड करावी, चांगल्या सुखसुविधा कराव्यात आणि लेकरांसाठी चांगल्या सुविधा असाव्यात, विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा असाव्यात. जर जिल्हा परिषद शाळा निर्माण झाल्या, जागोजागी निर्माण झाल्या, जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं, सरकारी शाळांना प्राधान्य दिलं, तर सर्व मुलांना शिक्षण घेता येईल, सर्व मुलांना चांगलं शिक्षण घेता येईल, उच्च शिक्षण घेता येईल, सुशिक्षण घेता येईल, दर्जेदार शिक्षण घेता येईल, त्यांना पुस्तकं मिळतील, सर्व सुविधा मिळतील आणि मग त्यांचं सुद्धा जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, मस्त होईल. म्हणून कडक प्रकारची शाळा असली पाहिजे, शिक्षणही कडक असलं पाहिजे, शिक्षणही दर्जेदार असलं पाहिजे, सुशिक्षण असलं पाहिजे, नकली शिक्षण असू नये, ढोंगेबाजी शिक्षण असू नये, सोंगाचं शिक्षण असू नये, नकलपणाचं कॉपीचं शिक्षण असू नये, रिश्वतखोरीचे शिक्षण असू नये, टाइमपासचं शिक्षण असू नये, या ढोंगबाजी सोंगबाजी शिक्षण असू नये, या मौज मस्ती शिक्षण असू नये. ते शिक्षण कडक असावं, शिक्षण चांगलं असावं, शिक्षण दर्जेदार असावं, शिक्षण उत्तम असावं, शिक्षण छान असावं. ज्या शिक्षणातून लेकरू घडला पाहिजे, ज्या शिक्षणातून जीवन सुधारलं पाहिजे, ज्या शिक्षणातून लेकरांचं जीवन सुधारलं पाहिजे, लेकरू घडलं पाहिजे, लेकरांच्या अंतर्मनाचा विकास झाला पाहिजे, लेकरांना कळालं पाहिजे की पुढे काय करायचं, जीवन कसं जगायचं. लेकरांना सर्व कळालं पाहिजे, त्यांच्या अंतर्मनाचा विकास झाला पाहिजे, जीवन कसं जगायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं वागायचं, काय करायचं, या सर्व गोष्टी लेकराला कळायला पाहिजे. लेकरू खऱ्या रूपानं सुशिक्षित झालं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, घडला पाहिजे, त्याला चांगले शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी शिक्षण दर्जेदार पाहिजे, उत्तम पाहिजे. म्हणून जिल्हा परिषद शाळांची निर्मिती केली पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्तम प्रकारचं दर्जेदार चांगलं शिक्षण असलं पाहिजे, कडक शिक्षण असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे, उत्तम शिक्षण असलं पाहिजे. ज्या शिक्षणातून लेकरू घडलं पाहिजे, लेकरांचा पाया बेसिक पक्क झालं पाहिजे, लेकरांना मराठी गणित इंग्रजी हे विषय पक्के झाले पाहिजे, लेकरांना सर्व कळालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे, लेकरांना हिशोब आला पाहिजे, लेकरांना जीवन कसं जगावं हे कळालं पाहिजे, लेकरांना व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे. खऱ्या रूपानं लेकरू घडलं पाहिजे, गणितामध्ये पक्क झालं पाहिजे, इंग्रजीमध्ये पक्क झालं पाहिजे, मराठीमध्ये पक्क झालं पाहिजे, सर्व विषयात तो परिपूर्ण झाला पाहिजे. जर लेकरांकडे विद्यार्थ्यांकडे चांगलं लक्ष दिलं
आणि जिल्हा परिषद शाळामध्ये त्यांना प्राधान्य दिलं, जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं आणि जिल्हा परिषद शाळेची निर्मिती करून त्यामध्ये लेकरांना सुविधा दिल्या आणि प्रत्येक लेकरू जर शिकू लागलं आणि लेकराप्रमाणे विद्यार्थ्याप्रमाणे त्यांना शिक्षण मिळू लागलं, चांगले शिक्षण मिळू लागलं, उच्च शिक्षण मिळू लागलं, चांगली शिकवण मिळू लागली, चांगले धडे मिळू लागले, चांगल्या जीवनाचे सुंदर जीवनाचे धडे मिळू लागले, व्यावसायिक शिक्षणाचे धडे मिळू लागले आणि गणित, इंग्रजी, मराठी या विषयाकडे त्यांना जास्तीत जास्त लक्ष देऊ लागलं, तसे जनरल नॉलेज वाढू लागलं, तसे त्याच्या कलांना, त्यांच्याजवळ ज्या कला आहे, जे कौशल्य आहे त्यांना प्राधान्य मिळालं, प्रत्येक गोष्टींना प्राधान्य मिळालं, विद्यार्थ्यांच्या मनासारखं शिक्षण मिळालं, चांगले शिक्षण मिळालं, उत्तम दर्जेदार शिक्षण मिळालं, तर विद्यार्थ्यांना आत्महत्या करायची गरज पडणार नाही, त्यांना आपलं जीवन संपवायची गरज पडणार नाही. म्हणून दर्जेदार, उत्तम, छान छान जबरदस्त शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळाची गरज आहे. म्हणून जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळा, सरकारी शाळा निर्माण केल्या पाहिजे, जागोजागी स्थापन केल्या पाहिजे आणि त्या सरकारी शाळांमध्ये, जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा स्थापन केल्या पाहिजे, जेणेकरून तळागाळातील प्रत्येक लेकरू, तळागाळातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, घडला पाहिजे, त्याचं जीवन सुंदर झालं पाहिजे. म्हणून सरकारी शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे. लेकरू विद्यार्थी स्वाभिमानी बनलं पाहिजे. विद्यार्थी जर स्वाभिमानी झाला, त्याला स्वतःचं हित कळालं, त्याला स्वतःचं कल्याण कळालं, त्याला स्वतःचं जीवन कसं जगायचं हे कळालं, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला, तर त्याचं जीवन सुंदर होईल, त्याचं जीवन रंगमय होईल. हे कळतं शिक्षणाने. लेकराला जीवन कसं जगायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं वागायचं, कसं व्यवहार करायचं, कसं वर्तन करायचं, स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, स्वाभिमानी कसं बनायचं, स्वतःचा विकास कसा करायचा, स्वतःला कसं सुधारायचं, व्यवसाय कसा करायचा, हे जर लेकराला कळालं तर लेकराचा विकास होईल, लेकराचं जीवन सुंदर होईल. आणि हे सर्व कळतं चांगल्या शिक्षणातून, उत्तम शिक्षणातून, दर्जेदार शिक्षणातून, सुशिक्षणातून. आणि सुशिक्षण मिळतं जिल्हा परिषद शाळांमधून, सरकारी शाळांमधून. म्हणून सरकारी शाळा स्थापन झाल्या पाहिजे, सरकारी शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.